लोकशास्त्र न्यूजचा द्वितीय वर्धापन दिन उत्साहात साजरा झाला। राजकीय क्षेत्रातील दिग्गज आणि ग्रामीण भागातील प्रेक्षक पुरस्कारार्थींच्या उपस्थितीने कार्यक्रमाला रंगत आली। पत्रकारिता क्षेत्रात अल्पावधीत आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या लोकशास्त्र न्यूजचा द्वितीय वर्धापन दिन भव्य सोहळा 28 एप्रिल रोजी नाशिक शहरातील लायन्स क्लब हॉल येथे अत्यंत उत्साहात पार पडला। या कार्यक्रमाला विविध राजकीय सामाजिक क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांसह ग्रामीण भागातील असंख्य प्रेक्षक आणि पुरस्कारार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। लोकशास्त्र न्यूजने गेल्या 2 वर्षात समाजातील सामान्य नागरिकांच्या समस्या त्यांचे आवाज मांडत उल्लेखनीय कार्य केले आहे। चॅनलचे संपादक बंटी आढाव यांनी आपल्या प्रभावी लेखणीतून समाजातील तळागाळातील जनतेच्या व्यथा प्रशासनापर्यंत पोहोचवून खऱ्या अर्थाने न्याय मिळवून दिला। मान्यवरांनी आपल्या भाषणातून भावना व्यक्त केल्या। कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषाच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली। यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान हिऱ्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले। या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ वाजे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाशजी लोंढे, बागलांचे आमदार दिलीप बोरसे यांच्या कन्या धनश्री दिलीप बोरसे, सामाजिक कार्यकर्त्या मायाताई निवृत्ती शेठ काळे, माजी नगरसेविका दीक्षाताई लोंढे, उषाताई शेळके, भूषण लोंढे, सोमेश्वरानंद सरस्वती महाराज, नंदू शेठ जाधव, इंदुताई नागरे, माजी सभापती संजय साबळे, प्रकाश पगारे, तिरंगा संपादक सुरेश निकुम, आदेश पगारे, चर्च ऑफ गॉड संस्थेचे अध्यक्ष दिलीप कलवाणी आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते। कार्यक्रमाच्या विशेष आकर्षणांपैकी एक म्हणजे लोकशास्त्र न्यूज आणि केजीएन अँब्युलन्स सर्व्हिसेस यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक शहरातील सर्व पत्रकार व त्यांच्या कुटुंबियांसाठी 24 तास मोफत अँब्युलन्स सेवा उपलब्ध करून देण्यात आली। या सेवेसाठी एक भव्य अँब्युलन्स व्हॅनचं उद्घाटनही या कार्यक्रमात करण्यात आलं। या उपक्रमाचं सर्व स्तरातून विशेष कौतुक होत आहे। कार्यक्रमाचे सुंदर संचालन अविनाश आहेर यांनी केले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अविनाश आहेर, सतीश रूपवते, प्रकाश बागुल, अमोल जाधव, संतोष टी स्टॉलचे प्रोप्रायटर राजाभाऊ पवार तसेच बीबीसी न्यूज टीम यांनी मोलाचे योगदान दिले। गर्दीच्या उत्स्फूर्त वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमामुळे नाशिकच्या पत्रकारिता क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू झाली असून लोकशास्त्र न्यूजच्या या यशाचा सर्वत्र गौरव होत आहे। व्यासपीठ सध्या आता लोकशास्त्र न्यूजच्या वर्धापन दिन कार्यक्रमाचा हा समारोप आहे। आज आपण पाहिले असेल तर अनेक मान्यवर लोकशास्त्र न्यूजला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित झाले। त्यांनी शुभेच्छा दिल्या, लोकशास्त्राचं भरभरून कौतुक केलं। या सर्व श्रोत्यांचं, पाठराख्यांचं आणि मान्यवरांचं धन्यवाद व्यक्त करतो। या ठिकाणी खासदार राजाभाऊ वाजे, प्रकाशजी लोंढे, अनेक मान्यवर या ठिकाणी येऊन गेले, दीक्षा लोंढे, त्याच्यानंतर संत या ठिकाणी सोमेश्वरानंद महाराज या ठिकाणी येऊन गेले, ज्या चर्चचे प्रिस्ट आहेत, चर्च ऑफ गॉड यांचे सन्माननीय या ठिकाणी उपस्थित आहे अध्यक्ष। या सर्व उपस्थित लोकांचं मी धन्यवाद देतो। खऱ्या अर्थाने हा वर्धापन दिन दुसरा आहे। पहिला वर्धापन दिन आम्ही अतिशय कमी लोकांमध्ये साजरा केला होता। असं वाटत होतं की वर्धापन दिन या कार्यक्रमाला आम्हाला प्रतिसाद मिळतो की नाही, पण प्रेक्षकांनी आम्हाला भरपूर प्रतिसाद दिला। त्याचं कारण असं आहे की आम्ही जनतेच्या बातम्या, जनतेच्या हिताच्या बातम्या या जनतेपर्यंत पोहोचवल्या, त्यांनी न्याय देण्याचा प्रयत्न केला। वास्तविक पाहता न्याय देणारे आम्ही कोणीच नाही, त्यांच्या बातमीला वाचा फोडणे हे आमचं काम आहे आणि प्रशासन त्या बातमीची दखल घेऊन त्या लोकांच्या समस्या यांचं निवारण करत असतो। वास्तविक पाहता पत्रकारितेशी आमचा कुठलाही दूरपर्यंत संबंध नव्हता, मात्र पत्रकारितेत आल्यानंतर ज्या लोकांशी आम्ही जुळले गेलो ते लोक सर्व चांगले लोक होते, आम्हाला प्रोत्साहन देणारे लोक होते आणि त्या लोकांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा प्रवास इथपर्यंत आणला आहे। पत्रकारिता करत असताना अनेक अडचणी आम्हाला सामोरे येतात, अनेक गुन्हे दाखल होण्याचे प्रयत्न होतात, मात्र त्या गुन्ह्यांना देखील आम्ही घाबरत नाही। असे गुन्हे कितीही दाखल झाले तरी आम्ही जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न करत असतो। इथून पुढे आम्ही भरत गोसावी, बंटी आढाव, मी आणि आमचे अविनाश जे आहेत, आम्ही सर्वांनी मिळून बागुल आहेत, अशा सर्व जणांनी आम्ही
मिळून एक BBS न्यूज नावाचं दिवसभराचं न्यूज चॅनल सुरू केलं आहे. ते फक्त जनतेच्या हिताकरिता आणि पत्रकारांच्या ज्या काही अडचणी असतील, समस्या असतील यांचं निवारण करण्यासाठी हा BBS न्यूजचा ग्रुप कायम कार्यरत राहणार आहे. आणि जर आपल्याला कुठल्याही अधिकाऱ्याची किंवा प्रशासनाची अडचण होत असेल, आपल्याला काही त्याच्यामध्ये न्याय मिळत नसेल, तर त्याकरिता तुम्ही आमच्याशी संपर्क साधून आम्हाला त्या बातमीची फक्त तुम्ही माहिती द्या. ती बातमी आम्ही तरीच दिल्याशिवाय राहणार नाही, एवढंच वर्धापन दिनानिमित्त सांगतो आणि ते सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज लोकशास्त्र न्यूजचा हा दुसरा वर्धापन दिन. खरं म्हणजे प्रथम वर्षी ज्यावेळेस वर्धापन दिन सातपूरमध्ये साजरा केला, त्यावेळेस अनेक मान्यवरांनी, अनेक सहकाऱ्यांनी मला त्याच्यामध्ये पाठबळ दिलं आणि तो विश्वास मला पूर्ण असा दृढ झाला. आणि त्याच माध्यमातून हा दुसरा वर्धापन दिन, त्याच माध्यमातून मला माझ्या पाठीराखे जे आहेत ते म्हणजे सतीश चिमाजी रुपवते, त्यांनी मला गेल्या 14 वर्षापासून ह्या पत्रकारिता क्षेत्रात आणलेले आणि खरोखर त्यांचे मी आभार मानतो. प्रवाहात म्हणजे सर्वांना अधिकार आहे. बाबासाहेबांनी ज्या प्रकारे हा अधिकार दिलेला आहे, तळागाळातील माणसाला सुद्धा ह्या जीवनात जगण्याचा अधिकार आहे. आणि त्याच माध्यमातून त्यांनी मला ही संधी दिली आणि त्याच माध्यमातून मी ही पुढत नेत चाललेली अनेक आधारांना मी माझ्या बातमीच्या माध्यमातून अनेकांना मी न्याय देण्याचा प्रयत्न करत असतो. आणि जेव्हा त्यांची पाठीवरती शाबासकीची थाप भेटते त्यावेळेस खरोखर मला खूप आनंद वाटतो. मला असं वाटतं मी खूप मोठं काम केलेलं आहे आणि तीच शाबासकी, तीच त्यांची पाठीराख आज मी इथपर्यंत हा दुसरा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करतोय. आणि आज ह्या कार्यक्रमाला जे पण प्रमुख मान्यवर आलेले त्यांचे मी मनापासून लोकशास्त्र न्यूजच्या वतीने आभार मानतो. धन्यवाद. दुसरा वर्धापन दिनानिमित्त लोकशास्त्र न्यूजचे माननीय बंटी भाऊ वडाव, त्याचबरोबर त्यांचे सर्व सहकारी यांना खूप खूप शुभेच्छा. समाजामध्ये काय चाललंय हे लोकांना दाखवण्याचं काम हे न्यूजच्या माध्यमातून होतं आणि बंटी भाऊ खूप चांगलं काम करतात. आमचा नेहमीचा जवळपास 1.5 वर्षाचा स्नेह आहे, व्यवस्थित ओळखतो. खूप चांगल्या प्रकारे समाजामध्ये जे चाललंय ते दाखवणे, जे चुकीचं चाललंय ते दाखवणे, आमचे पण कान टोचणे, याचे सुद्धा काम ते करतात. आणि काय होते की आपल्या कामामध्ये आपण स्वतःला डेव्हलप करणं, अपडेट ठेवणं आणि त्याच्यामध्ये काही गोष्टी आपल्याला मीडियाकडून कळतात. सो ऑडिओ, व्हिडिओ, प्रिंट मीडिया या माध्यमातून बऱ्याच वेळेला पोलिसांना आपल्याला काही गोष्टी कळतात, त्याप्रमाणे आम्ही कारवाई करत असतो. आणि 2 अशा ऑथॉरिटी आहेत, प्रेस आणि पोलीस, की नेहमीच आपल्याला संपर्कात राहावं लागतं आणि आम्ही राहतो आणि एकमेकांचं सहकार्य असल्यामुळे अजून आम्ही समाजाची चांगली सेवा देऊ शकतो आणि सेवा करू शकतो. त्याची नेहमीच आम्हाला मदत मिळते आणि सर्व प्रेसच्या आपल्या कोऑर्डिनेटर जेवढे आहेत, समन्वयक आहेत, त्यांचा चांगलाच मी आणि संपर्क आपल्याला असतो, सहकार्य असताना ते नेहमीच राहू आणि पुढील पुढचे वर्ष असंच लोकशास्त्राचा विकास हो, ते वाढवू असं सदिच्छा व्यक्त करतो. आणि त्याचबरोबर तुम्ही आणखी उत्तम चांगल्या बातम्या लोकांच्यापर्यंत पोहोचवा असं सुद्धा मनामध्ये व्यक्त करतो. धन्यवाद आम्हाला इथे बोलवतो आणि पुन्हा एकदा आपल्याला शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद. थँक्यू. काय सांगाल ताई, आज लोकशास्त्र न्यूजचा दुसरा वर्धापन दिन साजरा होत आहे आणि तुम्ही त्या लोकशास्त्र न्यूजच्या वर्धापन दिनाला शुभेच्छा देतात. काय वाटतं, मनामध्ये काय भावना? आमचे बंटीभाऊ आढाव यांनी लोकशास्त्र न्यूज ही चालू केली त्याबद्दल मी मनापासून त्यांच्यावर लोकशास्त्र न्यूजच्या वर्धापन दिनाला हार्दिक शुभेच्छा देते. त्यांचं कार्य इतकं धावपळीत, ते मला कुठेही दिसली की काय न्यूज आहे बातमी घ्यायला तत्पर राहतात. त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते आणि लोकशास्त्र न्यूजला पुढील भावी याच्यात कल्पवृक्ष हो अशी शुभेच्छा देते आणि मनापासून ते काम करतात त्याबद्दल त्यांना मनापासून आभार मानते. या चॅनलचा आज
दुसरा वर्धापन दिन अतिशय आनंदाचं वातावरण आणि खेळीमेळीचं वातावरण आहे। एक उत्सुकता होती की लोकशास्त्र दिनाचं वर्धापन दिन आहे आणि आपल्याला तिथे पोहोचायचं आहे। थोडा उशीर झाला मला, पण अतिशय म्हणजे लोकांची उत्सुकता बघून आणि त्यांच्या कार्यक्रमाची बद्दल बघून अतिशय मला आनंद झाला आणि अभिमान वाटला। लोकशास्त्र न्यूज ह्या चॅनलबद्दल सांगायचं म्हणजे एकच, अतिशय सत्य आणि सूचक अशा बातम्या घराघरात पोहोचवणं या न्यूजचं काम आहे। म्हणजे जी घटना घडते आणि त्या घटनेची सत्यता जी लोकांसमोर आणायची, कारण की भारत हा लोकशाहीचा देश आहे आणि या लोकशाहीच्या देशामध्ये सत्यता ही लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे। या माध्यमातून जे हे लोकशाही शास्त्र पाहिजे आणि पुरस्कार दिला असे हे न्यूजच्या असे जे वाटचालीस मनापासून हार्दिक शुभेच्छा। राष्ट्राध्यक्ष मान्य दीपक भाऊ निकाळजे व नाशिक जिल्हा यांच्यातर्फे लोकशास्त्र न्यूज यांच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक त्यांचे अभिनंदन व असेच कार्य त्यांच्या हातून घडत राहो आणि सर्व चांगले न्यूज आम्हाला भेटत राहू। लीडबीड तत्परता यासाठी आमचे सर्वचे त्यांना सहकार्य आणि हार्दिक त्यांच्या हातून अभिनंदन। सातपूरचे बंटीभाऊ आढाव यांचा आज पत्रकारांचा आज त्यांच्या चॅनलचा आज दुसरा वर्धापन दिवस होता। त्या वर्धापन दिवसानिमित्त बंटीभाऊ आढावनी जे कार्यक्रम ठेवलं, जे नाशिकचे जे लोकल लोक आहेत, जे सोशल ॲक्टिव्हिटी करतात किंवा जे शैक्षणिक क्षेत्रात आहे, जे पत्रकार क्षेत्रात आहे, यांचा सगळ्यांचा त्यांनी सत्कार केला। मी पाशा शेख जनसेवा ॲम्ब्युलन्स सेवा संस्थामार्फत त्यांचा अंतःकरणातून खूप धन्यवाद करतोय की बंटीभाऊनी एवढा मानधन दिला आम्हाला पण, आणि जे लोक असतात जे सोशल ॲक्टिव्हिटी करतात, तर मी बंटीभाऊ आढाव सातपूरचे यांच्या चॅनलला व यांना हार्दिक अभिनंदन देतो आणि मी माझं बोलणं संपवतो। चॅनलचा आज दुसरा वर्धापन दिन साजरा होत आहे। वेगळ्या वेगळ्या पद्धतीने तो साजरा होत आहे। लोकशास्त्राच्या वतीने पत्रकार व सर्व छायाचित्रकार यांच्या कुटुंबासाठी एक ॲम्ब्युलन्सचं लोकार्पण आज या निमित्ताने झालं आहे। मला वाटतं याच्यापेक्षा चांगला वर्धापन दिन साजरा होऊ शकत नाही। तो लोकशास्त्रांनी केला आहे। मी त्यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि सर्वसामान्य लोकांचं शस्त्र बनून लोकशास्त्रांनी काम करावं ही भावना व्यक्त करतो। थांबतो। जय हिंद जय भारत। मला आज फार आनंद होत आहे। लोकशास्त्र न्यूज चॅनलच्या आज दुसरा वर्धापन दिनानिमित्त मुख्य संपादक आढाव भाऊ यांनी त्यांचं जे कार्य आहे त्या कार्याचा आज यशस्वीतेचा आजचा दिवस म्हणावा लागेल। आणि त्यांनी जे आज आदिवासी भागातल्या लोकांचं हेरून ज्यांचं कार्य बघून त्यांना आज सन्मानित केलं, अवॉर्ड देऊन त्यांचं मी खरंच आभार मानतो। त्यांनी ह्या निमित्ताने ही माझ्याही कार्यावरती त्यांनी लक्ष देऊन मलाही त्यांनी सन्मानित केलं, त्याबद्दल मी लोकशास्त्र न्यूजला ह्या वर्धापनानिमित्त खूप शुभेच्छा देतो आणि त्यांचे पुढे असेच प्रगती होत राहू अशी मी न्यूज़ के जो संपादक है बंटी सर को, उनकी पूरी टीम को धन्यवाद देता हूँ कि उन्होंने हमें इस इवेंट के अंदर आमंत्रित किया। सबसे पहले मैं अपना परिचय दूँगा। मेरा नाम दीपक कौलारी है। हमें वर्ल्ड मिशन सोसाइटी चर्च ऑफ गॉड से नासिक का अध्यक्ष हूँ। आज इस कार्य को देखकर मुझे बहुत मन में आनंद हुआ। विशेषकर आज हम देखते हैं तो न्यूज़ जो है, न्यूज़ चैनल जो है और जो मीडिया है, एक्चुअली वो एक ऐसा पावर है, ये पूरे संसार में जो भी सच और झूठ है उसको प्रकट करता है। जिस प्रकार से हमारे सैनिक जो बॉर्डर पे तो दुश्मनों से हमारी रक्षा करते हैं, वैसे ही मीडिया भी उन सभी चैनलों को और उस सभी जो न्यूज़ को उन सभी जो घटनाओं को स्वयं वहाँ पर जाकर उसे कवर करते हैं। ये सच में बहुत आसान काम नहीं है। अपने जान पे जोखिम देते हुए भी ये सभी चीज़ों को कवर करते हुए दुनिया को सच से साबित करते हैं और झूठ से उनको दूर रखते हैं। सच में मैं आज ये पूरे 2 साल होने के इवेंट के अंदर जो आज हमें जो बंटी सर की पूरी टीम ने आमंत्रित किया, उसके लिए पूरे मन से उनको धन्यवाद। थैंक यू सर। लोकशास्त्र या प्रसार माध्यमाच्या वर्धापन दिनाच्या माध्यमातून आम्हाला जे इथं बोलवण्यात आलं
आमचा या समस्त पत्रकार बंधूंना नेहमी खरं आणि एकनिष्ठ जी बातमी असेल ती तुमच्या माध्यमातून आमच्यापर्यंत जनतेपर्यंत पोहोचणं हे जी माहितगार जी बातमी असते ती बातमी तुमच्या माध्यमातून आमच्यापर्यंत जशीच्या तशी पोहोचणं ही खूप महत्त्वाची आहे. आणि पत्रकारिता ही न्यायासारखी न्यायदानासारखी अगदी पवित्र आहे. ती पवित्र तुमच्याच माध्यमातून करताय आणि सांगायला हरकत नाही की हा घरचा सत्कार आहे, त्यामुळे याला विशेष महत्व आहे. लोकशास्त्र न्यूज चॅनलच्या प्रगतीमध्ये लोंढे परिवाराचं कायम सहकार्य लाभत गेलेले आजपर्यंत, भविष्यकाळात देखील लाभत राहील याच्याबद्दल आम्हाला शंका नाही. आणि उत्तरोत्तर लोकशास्त्र तळागाळापर्यंत पोहोचवला जाईल अशी तुमच्या वतीने मी खात्री देतो. या कार्यक्रमाला आधार प्रामाणिकपणे निस्वार्थ आणि जशी तशी बातमी जात धर्म पक्ष भाषा आणि झेंडा याच्या व्यतिरिक्त निर्भीडपणानं आपलं अस्तित्व निर्माण करण्यासाठी जनतेपर्यंत जशी तसं प्रसारण करण्यासाठी ज्या सक्षमतेने ही टीम तयार झाली बंटी आढाव हा ज्या ताकदीने लढतोय याचा अर्थ त्याच्या मागे असलेली अदृश्य ताकद, याचा अर्थ असं त्याला मिळालेलं प्रचंड पाठबळ आणि ज्या जिद्दीनं ज्या हिमतीनं हे कामकाज होते. लोकशास्त्र नावच शस्त्र आहे आणि हा चौथा स्तंभ आहे. हा स्तंभ कोणाला कोणत्या वेळेला कुठं कोणत्या भाषेत बोलावं, कोणत्या भाषेत त्यांना समज द्यावी ही संकल्पना या संविधानाच्या माध्यमातून निर्माण झाली आहे. मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं प्रामाणिकपणे आमचा धर्म काय, आमची भाषा काय, आमची रूढी काय, आमची परंपरा काय, त्यापेक्षा माझा एकच धर्म आहे की जनतेपर्यंत निस्वार्थीपणाने निर्भीडपणाने जसे असेल तशी बातमी पोहोचवणे. परिणाम काय असेल तो लोकशाहीचा असेल या पद्धतीनं कामकाज करणारी टीम आहे. माझ्या पक्षाच्या वतीनं माझ्या परिवाराच्या वतीनं मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. मला माहिती आहे की ही वाघाची डरकाळी कमी आवाज करणार नाही, निश्चितपणे निर्भीडपणे जे कामकाज करते असंच निर्भीडपणे काम तुमच्या हातून हवं. तुमच्या हातून या देशाची, राज्याची, समाजाची जी जी क्षेत्राची सेवा होईल सेवा घडण्यासाठी तुम्हाला जिथं ताकद बळ हिंमत लागेल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, जनरल माथाडी कामगार युनियन आणि पीएल ग्रुप आपल्या सोबत तन मन धन मॅन पॉवर, मसल पॉवर, माइंड पॉवर आणि मनी पॉवर सहित आपल्या सोबत आहे. आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. शंकर एजुकेशन सोसाइटीज, डॉक्टर कुचर सुभाष हाई स्कूल.